बातमी अमेरिकेतून आहे। कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमध्ये 8 दिवसांपासून सुरू असलेली आग शमवण्यासाठी सरकारी प्रयत्न अपुरे पडू लागल्याचं दिसतंय। पाण्याचे स्रोत कमी होण्यासोबतच तंत्रज्ञानही कमी पडू लागले की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। कोट्यवधी खर्च करूनही इतर पर्यायांचाही विचार केला जातोय। काय आहेत हे पर्याय आणि त्यांचा खर्च नेमका किती येणार आहे आपण पाहूयात। गेले 8 दिवस सतत पसरत असलेली आग, वेगवान वाऱ्यांमुळे उठणारी आगीची वावटळ, आगीवर पाण्याचा सतत मारा करणारे अग्निशमन दलाचे जवान, आकाशातून पाण्याचे फवारे सोडणारे हेलिकॉप्टर्स, हे चित्र सध्या कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमध्ये पाहायला मिळतंय। गेल्या काही वर्षांतील भीषण आग असं या पॅलिसेड्स आगीबद्दल म्हटलं जातंय। ही आग विझवताना यंत्रणांच्या नाकी नऊ आले, मात्र आग काही विझण्याचं नाव घेत नाहीये। त्यातच ताशी 120 किलोमीटर वेगानं वाहणारे वारी परिस्थिती आणखी बिकट करताय। अशा परिस्थितीत आता लॉस एंजेलिसमधील पाण्याचे स्रोत आटू लागलेत। एकतर लॉस एंजेलिसमध्ये लांबलेला दुष्काळ, कोरडं हवामान यामुळे आधीच भूजल पातळी घटलेली असतानाच आगीसाठी उरले सुरले पाण्याचे स्रोतही संपू लागले। मनुष्यबळही कमी पडू लागलंय। मेक्सिकोमधून कॅनडामधून मनुष्यबळ मागवावं लागतंय। मेक्सिकोमधील 14,000 जवान आग विझवण्यासाठी कॅलिफोर्नियाच्या अग्निशमन दलाच्या खांद्याला खांदा लावून धावपळ करतायत। तरीही आग काही विझण्याचं नाव घेत नाहीये। त्यामुळे काही अब्जाधीशांनी आता आपला मोर्चा काही खासगी अग्निशमन यंत्रणांकडे वळवलाय। मौल्यवान घरं, मालमत्ता वाचवण्यासाठी हे अब्जाधीश कोट्यवधी पैसे खर्च करायलाही तयार आहेत। हॉलिवूड हिल्सपर्यंत पोहोचलेल्या या आगीनं अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींच्या घराची राखरांगोळी केली। त्यामुळे काही जणांनी त्यांची घरं वाचवण्यासाठी खासगी यंत्रणांचा आसरा घेतलाय। या यंत्रणांना ते तासाला तब्बल $2,000 म्हणजेच सुमारे 1,70,000 रुपये भाडं देत आहेत। या यंत्रणा घरांबाहेर उभं राहून सतत घरांवर पाण्याचे फवारे उडवत आहेत। त्यामुळे परिसरातली आग या घरांपर्यंत पोहोचत नाहीये। सरकारी यंत्रणांवर ताण येऊ लागल्यानं हा खर्च सोसावा लागतोय। अशात या खासगी अग्निशमन यंत्रणांची मागणीही बरीच वाढली आहे। काही अब्जाधीशांच्या मालमत्तेबाहेर काही गाड्या उभ्या राहून मालमत्तांवर सतत पाण्याचे फवारे उडवत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडिया एक्सवर व्हायरल झालाय। या घरांचं, मालमत्तांचं संरक्षण करण्यासाठी काही स्प्रिंकलर्स उभे करण्यात आले। दुमजली घरांपर्यंत पाण्याचे फवारे उडवले जात आहेत आणि हे काम रात्रंदिवस सुरू आहे, जेणेकरून ही आग या मालमत्तांपर्यंत पोहोचू नये। या कंपन्यांकडून इतरही सेवा पुरवली जाते। लॉस एंजेलिस टाइम्सच्या अहवालानुसार या कंपन्या अग्निरोधकांसह लँडस्केपवर फवारणी करणं किंवा अग्निरोधक साहित्य झाडांभोवती गुंडाळणं यासारख्या सेवा देतात। अशाच एका कंपनीनं मोठमोठाले पाईप, अग्निरोधक जेल आणि स्वतःच्या पाण्याच्या टाक्या आपल्या क्रूसह पाठवल्या आहेत। आणखी एक लाभ म्हणजे या कंपन्या विमा कंपन्यांसह भागीदारी करतात। या कंपन्या विमा कंपन्यांच्या पॉलिसीधारकांच्या घरांचं संरक्षण करतात। त्यामुळे पॉलिसीधारकांची घरंही वाचतात आणि विमा कंपनीचे त्या प्रॉपर्टीवरचे पैसेही वाचतात, अशी माहिती खासगी कंपनीच्या मालकांनी दिली आहे। मात्र या सगळ्यात आता वादही निर्माण होऊ लागलाय। काही श्रीमंत नागरिकांनाच ही सेवा परवडण्यासारखी आहे। त्यामुळे अशा आणीबाणीच्या काळात समाजातील वर्गश्रेणीचा मुद्दा उपस्थित होतो। म्हणजे जिथे संकटात सर्वांचं समान रक्षण व्हायला हवं, तिथे ज्यांच्याकडे पैसा ते अधिक सुरक्षित राहणार आणि गरिबांची सुरक्षा रामभरोसे राहणार का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। तर आमच्या मालमत्तांचं रक्षण करण्यासाठी आम्ही पैसे दिले तर चुकलं कुठे, असाही एक मतप्रवाह आहे। हे झालं खासगी फायर फायटर्सबद्दल। मात्र काही अद्ययावत तंत्रज्ञान आणि साहित्य देखील आग विझवण्यासाठी फायदेशीर ठरतंय। दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये कॅनडाच्या विशेष एअरक्राफ्टची मदत घेतली जातीये। या एअरक्राफ्टना सुपर स्कूपर्स म्हटलं जातं। या विमानांची निर्मितीच जंगलांना लागलेले वणवे विझवण्यासाठी केली जाते। हे CL-415 एअरक्राफ्ट एकावेळी मोठ्या प्रमाणात पाणी आणि विशिष्ट फोमसहित आगीवर फवारू शकतं। हेलिकॉप्टर्सपेक्षा हे एअरक्राफ्ट अधिक उपयुक्त मानले जातात। एअरक्राफ्ट एकावेळी 16,000 गॅलन पाणी वाहून नेऊ शकतात। हेलिकॉप्टर्सच्या क्षमतेच्या तुलनेत हे कैक पटींनी जास्त आहेत। इतकंच नाही तर हे सुपर स्कूपर्स पाणी घेण्यासाठी थांबवावे लागत नाहीत। जलाशयाच्या पृष्ठभागावरूनच ते पाणी उचलू शकतात आणि त्वरेनं म्हणजेच ताशी 160 किलोमीटर वेगानं हे पाणी वाहून नेऊ शकतात। तितक्याच वेगानं ते पाणी आगीवर फवारू शकतात। सुपर स्कूपरची लांबी 65 फूट आहे, तर पंखांपासूनची लांबी 93 फूट आहे।
यात पाणी आणि फोम यांचं मिश्रण तयार करण्याची यंत्रणा आहे. जलाशयावर हे विमान न थांबता पाणी उचलू शकतं. 12 सेकंदात हे पाणी भरू शकतं. यातील टँक पूर्ण भरताच एअरक्राफ्ट ताशी 350 किलोमीटर वेगानं आगीच्या ठिकाणी पोहोचतं. त्यानंतर एका झटक्यात हे पाणी आगीवर फवारता येतं. त्यासाठी विमानाला 4 दरवाजे आहेत. कॅनडा स्थित क्युबेक कंपनीकडून अशी 2 विमानं लॉस एंजेलिसच्या अग्निशमन दलानं 30 वर्षांच्या भाडेतत्वावर घेतली आहेत. मात्र यातील एकच विमान सध्या कार्यक्षम आहे. एका विमानाला ड्रोन सदृश्य वाहकाची धडक बसल्यानं ते अपघातग्रस्त झाले. या धडकेत विमानाच्या पंखाला हाताच्या मुठी एवढे खड्डे पडले. त्यामुळे दुरुस्तीनंतरच हे विमान कार्यरत होऊ शकतं. दरम्यान लॉस एंजेलिसची आग विझवण्यासाठी एक सुपर स्कूपर सध्या तैनात आहेच. तर क्युबेक कंपनीच्या माध्यमातून ही विमानं पुरवणाऱ्या संस्थेनं गरज पडल्यास आणखी 2 विमानांचा पुरवठा करू असं आश्वासन दिलंय. अर्थात लॉस एंजेलिसमधले लागलेल्या आगीचं स्वरूप पाहता अशा विमानांची नक्कीच गरज भासू शकते. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.